नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी। 16 संस्कारातील 6वा संस्कार म्हणजे कर्णवेध। हा संस्कार हिंदू धर्मामध्ये मुख्य मानला जातो। कान टोचलेल्या व्यक्तीला विंध असे म्हणतात। आता मला सांगा, एखाद्या फुग्याला जर का छेद म्हणजेच छिद्र असेल तर त्यामध्ये भरलेली हवा ही जास्त काळ टिकेल का हो? नाही टिकणार। त्या छेदाद्वारे ती बाहेर पडत जाईल। तसंच या मस्तकाला लागलेल्या कामक्रोधादी तसेच अहंकार रूपी हवा बाहेर पडावी म्हणून या कानाला छेद दिला जातो। त्याच रूपी ज्यावेळेस शरीरामधील अनेक जे असे सूक्ष्म रोग असतील की ज्यामुळे पुढे जाऊन शरीराला हानी होईल, अशा देखील सूक्ष्म रोगांना बाहेर पडण्यासाठी म्हणून हा कानाला छेद दिला जातो। छेद या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे पराजय। जसं मी सांगितलं की तसं कामक्रोधादी आणि अहंकार रूपी आणि त्याचबरोबर सूक्ष्म शरीरामध्ये असणारे रोग यांना छेद देणे म्हणजे या सगळ्या गोष्टींचा पराजय व्हावा याकरिता कानाला छेद दिला जातो आणि त्याच संस्काराला कर्णवेध असं म्हणतात। जय जय रामकृष्ण।